माणूस सदैव दुसऱ्याला फसवू शकत नाही। एक दिवस त्याच्या पापाचा घडा भरतो आणि त्याला शिक्षा भोगावी लागते। देव आपल्याला आपल्या योग्यतेप्रमाणे देत असतो, पण आपल्यापेक्षा मोठ्या असतात। शारदाला वाटलं आपण मागितलं काय आणि आपल्याला मिळालं काय, तिचा अपेक्षाभंग झाला म्हणून मिळालेलं ही नाकारण्याचा कर्मदळिद्रीपणा केला तिने। म्हणून मनाला विवेकाचा लगाम हवा। तुझं कसं झालं माहितीये? सत्यभामेसारखं। पारिजात सत्यभामेच्या अंगणात आणि फुलं मात्र पडतायत रुक्मिणीच्या अंगणात। आता तरी डोळे उघड अगं विटाळ, गंडे दोरे, धुपारे, देवदेवस्की, सगळ्या अंधश्रद्धा आमच्यावर निर्मळ मनाने भक्ती कर। स्वामी, खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, पण स्वामी मला मुलाची आस होती, मला कधीच मूल होणार नाही। आयुष्यात संधी एकदाच येत असते, मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे माणसाच्या हातात असतं। आम्ही सांगितलेला मार्ग अनुसरत राहा, मनातली आशा मावळू देऊ नकोस। योग्य वेळ आली की तू देखील आई होशील। स्वामी, मला आशीर्वाद द्या। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी, यंदा पावसाने चांगलाच जोर धरलाय। नदीचं पात्र लवकरच भरेल असं वाटतंय। त्याच्या पापाचा घडाही लवकरच भरणार आहे। स्वामी, अरे फसवा फसवी, लांड्या लबाड्या यांचं आयुष्य फार नसतं। स्वामी, कोणाच्या संदर्भात बोलताय तुम्ही? आहे एक बदमाश, फार सोकावलाय। स्वामी, मला वाचवा स्वामी, मला फार लुबाडलंय हो। बाळ्या, आम्ही म्हणत होतो ना, त्या बदमाशाचा हा एक बळी। ऐक त्याच्या तोंडूनच। धन्या, सांग तुझ्याच तोंडाने काय घडलं ते। अहो, त्या मोरेश्वर नागर सावकारांना मला फार लुबाडलंय हो। त्यानं माझी जमीन जप्त केली। अशी कशी जप्त केली? अहो, जमीन तारणं ठेवून थोडं कर्ज घेतलं होतं त्याच्याकडून। तो म्हणाला, तुझी जमीन मला विकून टाक, तुला बक्कळ पैसा देतो। मी तयार झालो। त्यानं माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि जमीन त्याच्या नावे करून घेतली। आता जमिनीचे पैसे मागायला जातो तर कानावर हात ठेवतो, म्हणतो मी तुझं काही देणं लागत नाही, मी तुला मुद्दल आणि व्याजासहित सगळे पैसे दिलेत। स्वामी, त्याने मला फसवलं हो। आता तुम्हीच न्याय करा, अशानं मी तर देशोधडीला लागेल। स्वामी, तुम्ही मला माझी जमीन परत मिळवून द्या। ठीक आहे जान्या, उद्या तुला तुझी जमीन परत मिळेल। खूप उपकार झाले स्वामी। जान्या, जे झालं त्यावरून बोध घे। अरे, कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवायचा नसतो। कुठलाही व्यवहार करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा। येतो स्वामी। स्वामी, उद्यापर्यंत याची जमीन परत कशी काय करणार? बाळ्या, पापाचा घडा हा भरतोच। मोर्याच्या बापाचाही घडा लवकरच भरणार आहे। आता फक्त एकच खडा, ते झालं की त्याच्या पापाचा धडा पूर्ण भरेल आणि जे समोर येईल ते त्याला भोगावं लागेल। इतके पैसे पाहिजेत तुला? पैसा का? अहो, बैल आणि नांगर घ्यायचं म्हणजे इतकं पैसे लागणारच की। तेवढा थोडा विचार करा गरीबाचा। गरीबाचा विचार करा, तोच विचार करतोय मी। तुझ्या परिस्थितीचा विचार करतोय मी। म्हणजे? हे बघ रामा,
तुझी एवढीशी जमीन मारे तू माझ्याकडून ते बैल आणि नांगरासाठी कर्ज घेतलंस, वर्षभर मरमर राबलास, घाम गाळला शेतात, पण पीक पीक येईलच याची काय खात्री देतो का खात्री? पाऊस येईल नाही येईल, कधी जास्तीचा पाऊस येईल, पीक आल्यावर त्याच्यावर रोग पडेल, पीक मरून जाईल, मग काय करणार? गेलं ना सगळं मुसळ केरात. अरे माझे पैसे कसे फेडणार? हाच विचार करतोय मी. हे माझ्या ध्यानातच नाही आलं बघा. ध्यानात नाही आलं म्हणूनच तुला सांगतोय रामा, एक गोष्ट ध्यानात घे. तू जर माझे पैसे फेडले नाहीस तर मला तुझ्या शेतावर जप्ती आणावं लागणार. तुझी जमीन जप्त करणार मी. एखाद्याची जमीन जप्त करणं मला नाही आवडत, म्हणून तुला मी आधी सावध करतो. अहो पण मला पैशाची लय गरज आहे. अरे तुला पैसा देतो ना मी, नाही कुठं म्हटलं? हा, तुला पैसे देतो मी. तुला सरळ आणि साधा सोपा मार्ग सांगतो. तू तुझी सगळी जमीन मला विकून टाक. अरे त्याच्या बदले मी तुला भरपूर पैसे देतो. हो पण जमीन विकायची म्हणजे? जमीन जप्त होऊन जाण्यापेक्षा ती विकण्यातच तुझा जास्त फायदा आहे. तू विचार कर, तुला पटतंय का ते बघ. पण एक गोष्ट लक्षात ठेव रामा, तुझ्या या जमिनीसाठी तू जेवढे पैसे कर्ज मागतोय ना तेवढे पैसे मी काय तुला नाही देणार ना. जमीन विकायला जर तयार असशील ना तर भरपूर पैसे देईल तुला. बघायचं आहे किती पैसा तू? अरे भरपूर म्हणजे हे एवढा पैसा देणार तुला. मी तयार आहे. आजपासून माझी जमीन तुमची. शाबास. लय उपकार झाले बघा सावकार तुमचे. हे मल्हारी, अरे कुठं आहेस तू? जी सरकार. हे बघा, काम नेहमीच आहे. बिनबोबाट करायचं, समजलं का? निघा. करतो सरकार. सगळी काळजी मिटली. अक्कल पैसा आला आता. थांब रे. कोण आहेस तू? जाऊ दे मला. अरे जाशील रे जाशील, पण तुला एक वस्तू दाखवायची आहे. काय दाखवायचे? अरे वस्तू. सुरा? हा. या काय करणार तू या सूर्यानं मला? तू मला मारणार आहेस? रे नाही मारणार तुला मी, नाही मारणार. तुझ्याकडे काय जे आहे ना ते मला दे. गप. काय नाही माझ्याकडे. अरे दे चल. अपाग नाही तर सुरा घुसेल. ठीक आहे काढतो. हा दे. अहो माझ्या शेताचे पैसे. चल निघ. अहो असं नका करू. हो अहो मी तुमच्या पाया पडतो. हो गेले पैसे बी गेले, शेत बी गेले. आता काय करू मी? स्वामीच मला काहीतरी मदत करते. स्वामी स्वामी स्वामी, मी बर्बाद झालो. मला वाचवा स्वामी, मला वाचवा. रामा, काय झालं ते नीट सांग. स्वामी
चोरांनी लुटलं ना मग जमादाराकडे तक्रार कर. पण मी चोरांना ओळखत नाही. आम्ही ओळखतो ना त्या चोरांना. अरे ती त्या सावकाराचीच माणसं होती. तरीच माझा पैका हाय हा त्यासनी सुगावा लागला. बरोबर सावकाराचीच करणी होती ती. एका हाताने पैसा दिला आणि दुसऱ्या हाताने काढून घेतला. वर करून सवरून नामा निराळा. पण स्वामी आता पण काय तो सावकार लय मोठा माणूस आहे. तो जमादार पकडेल का त्याला? लय छोटा माणूस आहे. ते मोठा कसला मोठा माणूस आहे तो. आणि गुन्हेगाराला शासन व्हायलाच हवं. निश्चिंत मनाने जा, तक्रार कर, सगळं काही व्यवस्थित होईल. जा. ठीक आहे स्वामी. मालक हे बघा आपले पैसे. शाबास रे माझ्या वाघांनो. हा एकदम 16 आणि काम केलं बघा तुम्ही. आपले दिलेले पैसे आपल्याला परत आणि वर जमीनही मिळाली. माझी युक्ती आणि तुझी शक्ती छान जोडी जमली बघ आपली. हा काय शक्कल लढवले मी. हा वा मोरेश्वर सावकार वा. काय नव्या नव्या युक्त्या निघत्या तो तुमच्या डोक्यातून. आणि लोक पण खूप अडाणी तो लगेच मूर्ख बनतात. शिवाय माझा संशयही येत नाही कोणाला. ए तू काय शुंभासारखा इथं बघत बसलायस? चल नेग. अजून बरंच काम बाकी आहेत माहिती आहे तुला. होय मालक. जा कामाला जा. येतो मालक. चला पैसे जागच्या जागी ठेवतो. वा मोरेश्वर सावकार वा. कोण म्हणतो पैसा कमवायला मेहनत करावी लागते म्हणून? हा पैसा कमवायला अक्कल लागते, अक्कल. वा मोरेश्वर सावकार वा. तुम्ही अशाच नवनव्या युक्त्या करत जा आणि पैसा कमवा. अहो त्या अडाणी लोकांना काय माहिती. त्यांनी फक्त मेहनत करायची आणि सावकार तुम्ही पैसा कमवायचा. चला जित्या तिथं ठेवून देऊ. रामा, अरे जनू बऱ्याच दिवसांनी भेट झाली रे. हा पण आपल्या भेटीनं तुला काय आनंद झालेला दिसत नाही. असा चेहरा का पडलेला तुझा? बरं बिरं नाही काय? अरे काय सांगू तुला. त्या मोरेश्वर सावकारानं मला धुवून काढला. जमिनी विकत घेण्याचा बहाणा केला. पैसे दिले पण तेच पैसे त्यांच्याच माणसाने लुबाडून नेले. अरे काय सांगतोस काय? हो खरं तेच सांगतोय. म्हणूनच मी जमादाराकडे तक्रार करायला चाललोय. स्वामींनी सांगितलंय म्हणून मी चाललोय. नाहीतर आपली काय हिंमत व्हायची तक्रार करायची. हा बरोबर आहे. पैशासाठी किती खालच्या थराला जाऊन वागू राहिला हा सावकार. हा आता सावकारी सोडून लुटमारी सुरू केली आहे ना. चल मी पण येतो तुझ्यासोबत तक्रार करायला. अरे सध्या आपण दोघं एकाच नावाची सवारी आहोत. म्हणजे काय जणू? अरे त्यांना तुलाच नाही मलाही लुटलं आणि आपल्यासारख्या अनेक माणसांना लुटलं त्यानं. चल मी पण येतो तुझ्याच बरोबर तक्रार करायला. हो हो स्वामी आपल्या पाठीशी असल्यावर काय भ्यायचं. चल चल चल. तर त्या मल्हारीनं सगळी कामं व्यवस्थित केली म्हणजे बरं. हा बाबा मला थोडे पैसे हवे होते. पैसे किती पैसे पाहिजेत? 5 रुपये. काय 5 रुपये?
अरे गेल्याच आठवड्यात दिले होते ना तुला 5 रुपये, खर्च केले सगळे. अरे काय करतो एवढं पैशाचं? हे बघ, तुझ्या कपड्या लत्त्याचा, तुझ्या खाण्यापिण्याचा सगळा खर्च तर मी करतो, मग एवढे पैसे कशाला पाहिजे तुला? हा? अहो बाबा, पैशाला 10 वाटा असतात. ते पैसे केव्हाच संपले. आणि मी सावकाराचा मुलगा आहे, कोणा भिकाऱ्याचा नाही. संपले ते केव्हाच पैसे. अरे तुझं असे पैसे उडवू लागला ना तर लवकरच तो सावकार भिकारी होईल, बापाला भिकेला लावशील. पैसा आहे तो, जरा जपून ठेव. लक्ष्मी आहे लक्ष्मी, तिला अशी उधळू नकोस. अरे लक्ष्मी कमवायला खूप मेहनत करावी लागते, तुला काय माहिती आहे? तुझा हा बाप कशासाठी हे करतोय? अरे बाळा, तुझ्यासाठीच ना. पण जरा धीर धर, योग्य वेळी तुला सगळं मिळणार आहे, समजलं? बाळा, लक्ष्मी अशी ओढू नकोस, तिला जपून ठेव. काय, बापाचे शब्द लक्षात ठेव, तेच पुढे तुला उपयोगी पडतील. मोर्या, तुझ्याकडे लक्ष्मी नाहीये, तुझ्याकडे पैसा आहे. अरे लक्ष्मी सुख, शांती, समाधान देते, आणि असा भ्रष्टाचाराने दुबाडून कमावलेला पैसा दुःख देतो. अरे हा पैसा कमावण्याच्या नादात तू इतका अंधा झालाय, तुला फक्त पैसाच दिसतोय, आजूबाजूचं काही दिसत नाही. एक लक्षात ठेव, तू पैसा कमवत नाहीयेस, तू पैसा लुबाडतोयस. आणि असा लुबाडलेला पैसा कधीही पचत नाही. काय रे, काय काम आहे? कसली भानगड आहे? आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. हो, आमची तक्रार आहे. कसली तक्रार आणि कोणाविरुद्ध? त्या मोरेश्वर सावकाराविरुद्ध. त्यानं मला पैशानं लुबाडले. मोरेश्वर सावकार? हो. अरे उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. काय बोलतोस ते कळतंय का तुला? हो, चांगलंच कळतंय मला. काय चांगलं कळतंय? मोरेश्वर सावकार एक भले आणि प्रतिष्ठित व सज्जन गृहस्थ आहेत. उगीच त्यांच्या विरुद्ध तोंडाला येईल ते बोलू नका, समजला? आणि इतका श्रीमंत माणूस तुम्हाला कशाला लुबाडेल रे? अहो, त्यानं म्हणजे त्याच्या माणसानं सूर्याचा धाक दाखवून लुटले मला. अच्छा, हो. ज्याने तुला लुबाडलं तो माणूस सावकाराचाच होताय. कशावरून रे? उगाच सावकारावर चिखलफेक करताय दोघे जण. हे बघा, जर खोटी तक्रार नोंदवली तर तुम्हा दोघांनाही शिक्षा होईल, सांगून ठेवतो. अहो जमादार साहेब, त्यानं यालाच नाही, मलाही आणि माझ्यासारख्या अनेकांना लुबाडलंय. आणि तो माणूस सावकाराचाच माणूस होता. मी पाहिलं त्याला त्याच्या घरी. त्यानं आम्हाला फसवलं, लबाडी करून आमच्या जमिनी त्याच्या ताब्यात घेतल्या त्यानं. तुम्ही आमची तक्रार नोंदवून घेणार आहे की नाही? की बोलवू त्या माणसांना ज्यांना ज्यांना त्यांना लुबाडलंय? शांत व्हा. लिहून घेता ना तुमच्या दोघांची तक्रार? नुसती तक्रार लिहून घेऊ नका, तर त्या मोरेश्वर सावकारावर लगेच कारवाई करा. ही मागणी आहे आमची. जा रे, मोरेश्वर सावकाराला अटक करून घेऊन ये. माफ करा बाबा, पण काय करू, माझे हात खूप शिवशिवत होते. मला सरळ पैसे मागितले तर दिले नाहीत. पण आता हे पैसे माझे आहेत, माझे. आणि अशाच प्रकारे मी तुमचं सगळं माझं करून घेणार आहे, माझं. अहो वामन कुठे? जेवणाची वेळ झाली, निदान या वेळेपर्यंत यायला पाहिजे ना.
अहो मित्रांबरोबर बाहेर गेलाय, रमला असेल, येईल एवढ्यात. तुम्ही घ्या जेवण. राहू दे, तो आला ना की एकदमच बसू. चिरंजीवावरचं प्रेम काय करणार, एकुलता एक आहे ना तो. त्याची काळजी आपण नाही तर कोण करणार. त्याच्या भविष्याची चिंताही आपल्यालाच आहे. अगं त्याला खूप पैशात लोळलेलं पाहायचंय मला. माझ्यापेक्षाही खूप मोठा झालेलं पाहायचंय. पण काय, आज आमच्यावर चिरंजीव नाराज झाले. का, काय झालं? काय नाही ग, पैसे मागितले माझ्याकडे. मी देत नाही म्हटलं. अगं असे पैसे उधळून कसे चालणार. मान्य आहे मला, हे सगळं जे काही करतोय ना मी त्याच्यासाठीच करतोय. त्याचंच आहे सगळं. पण हे त्याला कळेल तेव्हा ना. मी काय म्हणते, हा, तुम्ही जो पैसा कमवता ना, नाही म्हणजे ज्या तऱ्हेने कमवता ना, त्याबद्दल बोलायचं होतं मला. माणसाने पैसा कमवावा, पण नेक राहून, इमानदारीनं. अशा तऱ्हेने लोकांना लुबाडून, त्यांना फसवून कमवू नये. लोकांची हाय लागते हो. अगं वेडीस का तू. हाय वगैरे काही लागत नाही. अगं मी जे करतो ना ते कोणालाच कळत नाही, कोणालाच त्याचा पत्ता लागत नाही. अहो लोकांना समजत नसेल, पण स्वामींपासून काही लपून राहत नाही आणि त्याचीच धास्ती वाटते. तू गप गा, काहीतरी उगाच शंका कुशंका काढू नकोस. हे बघा, वामन आला की तुम्ही जेवायला बसा. मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध प्यायलो की कुणालाही काहीही कळायचं नाही. अरे पण जग एवढं मूर्ख नसतं. फार घमेंड होती आपल्या हुशारीची. बघा आता, जसं कर्म तसं फळ. करावं तसं भरावं. बघा आता. स्वामी, कोणाबद्दल बोलताय आपण? मोरेश्वराबद्दल. त्याला अटक झालीये. काय, मोरेश्वर सावकाराला अटक झाली? पण स्वामी, असं होणं वरकरणी अशक्य वाटत होतं. बाळ्या, अरे अन्यायाविरुद्ध हे सगळे पेटून उठले ना की मग काहीही अशक्य नसतं. खुद्द मोरेश्वरालाही हा धक्का आहे. त्याला वाटत होतं आपली काळी कृत्य कुणालाच कळत नाहीये आणि हे सगळे काळे धंदे करून चोर असून सुद्धा सावासारखा वावरत होता. करून सवरून नामा निराळा राहत होता. आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्याला. पण सावकार मुळातच धनवान आणि श्रीमंत, मग गरीब लोकांना लुबाडावं असं का वाटलं असेल त्यांना? लालसा, हव्यास, पैसे कमावण्याचा मोह. हा पैसे कमावण्याचा मोह असतो ना, फार वाईट. माणसाला कितीही पैसा मिळाला तरी अधिकाधिक अधिकाधिक पैसा मिळवायची हाव लागते. बाळ्या, अरे तिकडे जाताना पैसा घेऊन जाता येत नाही. त्यासाठी उपयोगी पडतात ती आपण केलेली सत्कर्म. माणसानी आपल्याला जेवढा पैसा मिळालाय त्यात सुखी समाधानी असावं. पण नाही, यांचं तेवढ्यानी समाधान होत नाही. मग करा काळे धंदे, करा भ्रष्टाचार, कमवा पैसा. मन चंचल असतं, पण चंचल मनाला आवर घालता आला पाहिजे. पैसा काय आज आहे उद्या नसेलही. श्रेष्ठ धर्म कोणता? माणुसकी. आपल्याला माणुसकी टिकवायची. मोरेश्वराला हीच गोष्ट कळली नाही. कळेल, आता लवकरच कळेल. चला चल. ए ए ए शिपाई, ओ शिपाई, ए ओ जमादार साहेब, हो इकडे आओ, इकडे या ना. काय आहे बघा, मला तुम्ही यातून बाहेर काढा, मला सोडवा. तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देतो. हा, पैशाचा पाऊस पाडतो तुमच्यावर. मला यातून सोडवा.
चार पैशासाठी तुम्ही आम्हाला विकत घेऊ पाहताय? लोकांच्या लुबाडलेल्या पैशावर एवढ्या गमजा करताय? हे असले काळे बेरे धंदे आहेत ना मोरेश्वर सावकार, ते तुम्हाला शोधतात. आता भोगा आपल्या कर्माची फळं. हो हो, ऐका ना हो, पैशाचा पाऊस पाडतो ना. ऐकत नाही. आता काय करायचं? स्वामी, हो स्वामी, मला यातून सोडव. हा, मी तुम्हाला चांदीच्या पादुका अर्पण करतो. फक्त मला यातून सोडवा. आता आमची आठवण झाली काय रे? माणसांना आमिष दाखवून झालं, त्यांनी काही साधलं नाही. आता आम्हाला आमिष दाखवतोयस? आम्हाला चांदीच्या पादुका अर्पण करतोयस? आम्हाला विकत घेऊ पाहतोयस? अरे आम्हालाही तुझ्यासारखाच लोभी समजतोयस काय रे? अरे तुला अजून कळलेलं नाही. आम्हाला सोनं काय, चांदी काय आणि ही माती काय, सगळं सारखं. अरे आजवर लोकांना छळलंस, लुबाडलंस, आता भोग त्याची फळं. राहा तुरुंगात, आपल्या कर्माची फळं भोग. अरे आजवर किती लोकांना लुबाडलंस, अरे आजवर किती जणांना छळलंस, किती जणांचं शोषण केलंस, तुझ्या पायी किती जणांनी हालापेष्टा भोगल्या कल्पना आहे तुला? पण स्वतःला मात्र जरासा त्रास झाला की मग यांचं धाबं दणाणतं. स्वामी स्वामी स्वामी, तू कशाला आलीयस आता? का तूही आम्हाला आमिष दाखवायला आलीयस? स्वामी, आम्ही काय लालूच दाखवणार आपल्याला? तुम्ही ईश्वर, आम्ही पामर. आम्ही पामर तुम्हाला काय देणार? मग कशासाठी आलीयस इथे? तुम्हाला एक विनंती करायला आले. त्यांना तुरुंगातून सोडवा स्वामी. तो अपराधी आहे, त्याला शिक्षा भोगावीच लागणार. स्वामी, असे कठोर होऊ नका. मी त्यांना समजावीन, मी सांगेन त्यांना. मोरेश्वराची हमी तू घेतेस, त्याची हमी घेऊ नकोस. स्वामी, मी आजवर तुमची अगदी मनापासून भक्ती केली. स्वामी, तुम्ही माझी मागणी आवरली तर मी कुठे जाऊ? स्वामी, यांना सोडवा, माझ्या पतीला मुक्त करा. तुझ्या खातर आम्ही त्याला माफ करतोय. उद्या त्याची सुटका होईल. पण नवऱ्याकडे लक्ष पुरवता पुरवता मुलाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. त्यालाही जप. म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय स्वामी? तुझा मुलगाही तुझ्या नवऱ्याच्याच वाटेवर चाललाय, बिघडत चाललाय तो. त्याला आवर. स्वामी, माझा वामन बहकतोय. आलं लक्षात. तरीच अलीकडे तो वारंवार पैसे मागतो, वेळी अवेळी घराबाहेर राहतो. काही विचारलं तर उडवाउडीची उत्तरं देतो. तर त्याला चांगली अद्दल घडवा, त्याला सन्मार्गावर आणा. त्याचं काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं हे ठाऊक आहे आम्हाला. वामनचं जे काही चाललंय त्यावर नजर ठेवू नव्हता. मोरेश्वर सावकार, आज निर्दोष सुटलात तुम्ही. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने तुमची सुटका केली आहे. फार सुदैवी आहात. जमादार साहेब, तुम्हाला एक सांगतो, कुठेही कोणताही पुरावा राहू नये याची कायम खबरदारी घेत आलोय मी, आणि तेच मला इथं कामी आलं. आज जे आज घडलं ते पुन्हा घडेल असं काही सांगता येत नाही. एक चांगला सल्ला देतो तुम्हाला. हे जे तुमचे काळे बेरे धंदे आहेत ना, ते बंद करा.
चला निघा आता. हो निघतो. इथं थांबायची हौस कोणाला आहे हा? पण तुम्हालाही सांगतो, मला इथं परत पाऊल टाकायची गरज पडणार नाही. काय चला येतो. काय राम्या, हा तू इथं आलास ना, मला सजा होते की नाही हे बघायला आला असशील ना. बघितलं का, पाहिलं का? अरे का सांगू मी तुला, मला न्यायालयाने निर्दोष सोडलंय. ए टिनपाटा, पाहिलं ना, निर्दोष सोडलंय. अरे हे सगळं मी माझ्या पैशाच्या जीवावर केलंय. काय रे ए टिनपाटा, माझ्या विरुद्ध तक्रार केली होतीस ना, काय झालं? ए टिनपाटा, सांगून ठेवतो, इथून पुढं नीट वागायचं. हा अरे निर्दोष सोडलंय मला, निर्दोष न्यायालयानं. हा या न्यायालयातून तुमची सुटका झाली असेल, पण स्वामींच्या न्यायालयातून सुटका होईल असं समजू नका. स्वामी? हो. सरक. स्वामी, स्वामी तुम्हीच या माणसाचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावा. वारे पठ्या, एका रात्रीत बदललास. काल रात्री आमच्यापाशी गायावया करत होतास, आम्हाला साकडे घालत होतास, तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून अगदी काकुळतीला आला होता. आम्ही मेहरबान झालो, तुझी सुटका झाली. आता त्या सुटकेचं श्रेय आम्हाला न देता तुझ्या पैशाला देतोय. तुझा तो भ्रष्ट पैसा आमच्यापेक्षा मोठा वाटतोय तुला. इतका पैशाला लालचावलायस. ठीक आहे, कळेल. पैशाच्या मागे धावण्याचे काय परिणाम होतात ते लवकरच कळतील तुला. वामन. अरे बाबा, आलात तुम्ही? आई खूप काळजी करत होती तुमची. आई, आई हे बघ बाबा आलेत. पण बाबा, इतक्यात कसं सोडलं तुम्हाला? सोडलं म्हणजे? हा अरे सोडणारच होते ते, पण साधा सुद्धा माणूस नाहीये मी. मोरेश्वर सावकार. हा या नावाचाच महिमा येतो. खरंच स्वामींचीच कृपा झाली म्हणायची. स्वामींनी मला सांगितलं होतं की तुम्ही लवकरात लवकर घरी परत याल म्हणून, आणि अगदी तसं झालं. सोडवतो म्हणाले, पण स्वामी कुठं आले सोडायला? स्वामी नाही आले म्हणून काय झालं? आणि त्यांना स्वतःला यायची गरजच काय? त्यांचीच लीला, आणि त्याच्यामुळे तुमची सुटका झाली. म्हणे स्वामींची लीला. अरे कसली स्वामींची लीला? स्वामींची लीला फिला काय नाही. मी सुटलो ते केवळ माझ्या श्रीमंतीमुळं, माझ्या पैशाच्या लीलेमुळं. अगं सावकार म्हणून माझी काय प्रतिष्ठा आहे तुला माहित नाहीये. माझ्यासारख्या श्रीमंत माणसाला जास्त काळ ते तुरुंगात अडकून ठेवू शकत नव्हते. त्यांनी जर तसं केलं असतं ना, तर त्यांना ते खूप महागात गेलं असतं. हे त्यांना कळलं, पण जरा उशिरा कळलं. एक क्षण असाही आला होता, मीही काळजीत पडलो होतो. त्यांनी सोडावं म्हणून स्वामींना नवच बोललो, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. शेवटी कामी आली ती माझी प्रतिष्ठा, माझा पैसा, माझं नाव. हे बघा, असं बोलू नका. जे काही केलंय ना ते स्वामींनी केलंय. आधी स्वामींकडे जा आणि त्यांचे आभार माना. जो काही नवस बोललात ना तो फेडा. उगाच त्यांचा राग ओढवून घ्यायला नको. ठीक आहे, स्वामींना चांदीच्या पादुका देईल असं म्हटलं होतं मी. आता तू म्हणतीस तर जातो त्यांच्याकडे आणि फेडतो नवास. तुझंही समाधान होईल. स्वामी समर्थ. त्या दिवशी जरा घायकुतेपणात झाला. तुरुंगातून सुटावं म्हणून स्वामींना चांदीच्या पादुका देईल असा शब्द देऊन बसलो. आता तो पाळायचा म्हणून आपण स्वामींना चांदीच्या पादुका घेऊन चाललोय खरे, पण त्या देण्यासाठी मन काही तयारच होत नाही. शिवाय माझ्या सुटकेत स्वामींचा काहीच हात नाहीये, आणि तरीही त्यांना या चांदीच्या पादुका द्यायच्या म्हणजे
अहो केवढ्या जड आहेत या, त्यांना एवढी चांदी द्यायची, तीही विनाकारण. काय करावं बरं मोरेश्वर सावकार? अहो चालवा तुमची अक्कल, चालवा काहीतरी शक्कल लढवा. हा असंच करतो. छान सुचलं. अहो या पादुकांमध्ये या खुंट्या हव्यात कशाला, ह्याच काढतो. चला एक निघाली. वा स्वामींना नाहीतरी काय कळतंय हा. स्वामी, या चांदीच्या पादुका आपल्यासाठी खास भेट म्हणून आणल्या आहेत. आम्हाला भेट? आम्ही काय केलं तुझ्यासाठी? नाही म्हणजे स्वामी, मी आपल्याला नवस केला होता. तुरुंगातून माझी सुटका झाली तर मी आपल्याला या चांदीच्या पादुका भेट म्हणून देईल. म्हणजे तुरुंगातून तुझी सुटका आम्ही केली असं तुला वाटतंय? खरोखर? स्वामींची लीला बिला काय नाही. मी सुटलो ते केवळ माझ्या श्रीमंतीमुळं, माझ्या पैशाच्या लीलेमुळं. हो स्वामी. ही तुझी भेट, चांदीच्या पादुका. पादुका अशा असतात होय रे? या तुझ्या पादुका. आजवर तू इतरांना फसवत होता, आज तुझा मोहरा आमच्याकडे वळला. आमच्या डोळ्यात धूळ फेक करतोय. स्वामी, माझे काय चुकलं? मी तर फक्त नवस पूर्ण केला. मोरेश्वरा, तू काय केलंयस हे तुला बरोबर ठाऊक आहे. ते आम्ही सांगण्याची गरज नाही. अरे तू नवस फेडतोयस की नवस फेडण्याचं नाटक करतोयस? तुला काय वाटलं आम्ही तुझ्या या पादुकांचे भुकेलेले आहोत? अरे देव हा भावाचा भुकेलेला असतो, तुझ्या या पादुकांचा नव्हे. पण तुला याची खबरच नाहीये रे. नवस फेडण्याच्या मिशानी तू आम्हाला बनवू पाहतोय. तसं नाही स्वामी. एक शब्द बोलू नकोस. चल, चालता हो तुझ्या घरी. चालायला लाग. आम्ही सुद्धा तुझ्यासाठी तुझ्या घरी एक भेट ठेवलीये. चालायला लाग.